राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर स्वागत आहे, मात्र आता वेळ निघून गेलीये. एकत्र येऊनही त्यांना यश मिळेल असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी. खरं तर ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की जी भांडणं आहे मी बाजूला एकत्र यायला काहीच हरकत नाही. आणि बाळानंद काका आम्ही दोघे अनेक गोष्टीचे साक्षीदार आहोत. आम्ही दोघांनी उद्धव ठाकरेंकडे देखील अनेक वेळा प्रयत्न केले की आपण दोघं एकत्र या, राज ठाकरेंसोबत काम करून घ्या आपण. पण त्यावेळेला उद्धव ठाकरेंची भूमिका होती, एक म्यान में दो तलवार नहीं होती, हे उद्धव ठाकरेंचे शब्द होते त्यावेळेला. आणि राज ठाकरे काय मागत होते, फक्त 2 जिल्हे, एक पुणे जिल्हा आणि एक नाशिक जिल्हा, हे 2 माझ्याकडे द्या आणि आपण दोघं सोबत काम करून घेऊ. पण त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी ते स्वीकारलं नाही स्वीकारलं. मुळामध्ये एक चूक झाली, महाबळेश्वरमध्ये ज्यावेळेला मिटिंग झाली, सभा झाली, त्यावेळेला उद्धव ठाकरेंना जे अध्यक्ष बनवलं ते चूक केली होती, ती चूक झाली होती आमची. त्याच वेळेला राज ठाकरेंना अध्यक्ष केला असता तर शिवसेना फुटली नसती. मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतोय, त्यावेळेला कसं झालं काय झालं त्या खोलामध्ये मला आज जायचं नाही. पण उद्धव ठाकरेंनी त्यांचा मोठे बंधू बिंद्या त्यांचा अपघात झाल्यानंतर त्यांच्या फॅमिलीला पूर्णपणे बाजूला करून टाकला, जयदेवला देखील बाजूला करून टाकला, राज ठाकरेंना बाजूला करून टाकला. त्यांची फॅमिली सोबत आहे कुठे, त्यांची कोण नाही ना. आणि आता पुलाखालनं एवढं पाणी गेलंय, एवढं सगळं संपलंय, एवढं आभाळ फाटलंय, आता दोघं एकत्र येऊन किती ठिगळ लावायचा प्रयत्न केला तर त्यातून काही निष्पन्न होणार नाही. ते माझं प्रामाणिक मत आहे. चांगली गोष्ट आहे, दोघं एकत्र येत आहेत, स्वागत. म्हणजे मला अभिनंदन, स्वागत म्हणण्यापेक्षा अभिनंदन, मला एक समाधान वाटलंय. पण हे आधी झालं असतं ना तर आज शिवसेना फुटली नसती, आम्ही बाजूला झालो नसतो आणि मराठी माणसाचं नुकसान झालं नसतं. आता खंत वाटते आज. हो, निश्चितपणे हे आधी व्हायला होतं. बघ, उद्या राज ठाकरेला सोबत घेऊन उद्धव ठाकरे नेमकं भूमिका काय बजावणार आहेत, त्यांना कुठलं पद देणार आहेत, त्यांच्यावर जबाबदारी काय देणार आहेत. त्यावेळेला आणखी एक प्रस्ताव असा होता की महाराष्ट्र उद्धव ठाकरेंनी सांभाळावा आणि महाराष्ट्राच्या बाहेर राज ठाकरेंनी पाहावं. ते देखील उद्धवनी नाही सांगितलं होतं त्यावेळेला, बिलकुल नाही. एक म्यान में दो तलवार नहीं होती. चांगलं आहे, उसरा सुचलेलं शहाणपण आहे दोघांनाही, असं म्हणेन मी. दोघांना नाही, उद्धव ठाकरेंना. राज ठाकरे त्यावेळेला देखील तयार होते आणि मी आणि बाळानंद काका आम्ही दोघांनी खूप प्रयत्न केले होते. पण उद्धव ठाकरेंना सुचलेलं शहाणपण हे उसरा आहे असं मी म्हणेन. आणि चांगली गोष्ट आहे, दोघांनी एकत्र यावं. तुम्ही आता म्हणताय की दोघांनी एकत्र आलं पाहिजे आणि चांगली गोष्ट आहे, तुम्ही स्वागत सुद्धा केले दोघांच्याही भूमिकेचं. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काय वाटतं, काय बदल होतील? म्हणजे आता तर 2 आघाड्या तर आहेच आपल्या, काही बदल होणार नाही. आता ती वेळ निघून गेलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई.